श्री स्वामी समर्थ. म्हणजे अधिक महिना सुरू आहे आणि आज अधिक महिन्यातली अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरू झालेली आहे. आज 30 मे 2026 शनिवार. आज सकाळी 11 वाजल्यापासून आपली अधिक ज्येष्ठ पौर्णिमा तिथी सुरू झाली आहे. ती उद्या 31 मे 2026 दुपारी 2 किंवा 2:15 पर्यंत ही तिथी असणार आहे. आता ज्यांना कोणाला अधिक महिन्यात सत्यनारायण पूजन करायची इच्छा असेल त्यांनी नक्कीच ही पौर्णिमा तिथी सुरू झाल्यापासून ते संपेपर्यंत घरात सत्यनारायण पूजन करू शकता. कारण की हा जो अधिक महिना आहे तो श्री विष्णूंना समर्पित असतो आणि आपणास माहिती आहे घरात जर सत्यनारायण पूजन आपण या महिन्यात केलं तर नक्कीच खूप भरभरून आशीर्वाद आपल्याला विष्णूंचा मिळत असतो. कारण की सत्यनारायण देवता हे विष्णूंचंच एक स्वरूप आहे आणि आजची पौर्णिमा तिथी खूप प्रभावी आहे. माता लक्ष्मी श्री विष्णूंचा भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी ही तिथी खूप प्रभावी मानली जाते. आता अधिक महिन्यामध्ये खूप जण संकल्पयुक्त सत्यनारायण पूजन घरामध्ये करत आहेत. कोणी आज पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करणार आहेत. पण हे करत असताना दुसऱ्या दिवशी म्हणजेच पौर्णिमेच्या दिवशी आपण सत्यनारायण पूजन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याची उत्तर पूजा कशी करायची आहे किंवा अधिक महिन्यातील जे काही सत्यनारायण पूजन तुम्ही संकल्पयुक्त करत आहात विशिष्ट संख्येमध्ये त्याचं उद्यापन किंवा उत्तर पूजा कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर नक्कीच माझ्या युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवा चॅनल व्हिजिट करा. तर संपूर्ण माहितीचा व्हिडिओ आलेला आहे. लिंक तुम्हाला खाली भेटून जाईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.